सिकंदर शेख तिथं देवा थापा तिथं प्रचंड अशी गर्दी, हे गणितच असतंय. देवा थापाची आणि सिकंदरची कुस्ती होती शेवटची, त्यामुळं परभणीला प्रचंड असं पब्लिक या ठिकाणी उपस्थित आहे. मी आलो होतो परभणी कुस्ती मैदानाला. अलिबाग कुस्ती केंद्र आयोजित वस्ताद जुनैद वैस्ताद आणि हे आयोजन केलं होतं. प्रचंड अशी गर्दी आहे. तसं बघायला झालं तर मैदान उशीर झालेला आहे, परंतु शेवटपर्यंत कुस्ती झालेल्या आहेत आणि शेवटपर्यंत पब्लिक या ठिकाणी थांबलेला आहे. मानाच्या गदा आणलेला आहेत आयोजकांनी, जुनैद वैस्तादांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. प्रचंड असं पब्लिक आहे आणि शेवटपर्यंत पब्लिक थांबलेली आहे. अलिबाग कुस्ती केंद्र आयोजित हे कुस्ती मैदान आहे. माझं हे 3रं वर्ष आहे. दरवर्षी पण आपण असतो. देवा थापाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचे चाहता वर्ग बघू शकता फोटो काढण्यासाठी किती प्रचंड अशी गर्दी करत आहे. तर या भागामध्ये कदाचित पहिल्यांदाच आला असावा देवा थापा आणि सिकंदर पण पहिल्यांदाच आला असावा परभणी या शहरामध्ये. त्यामुळे प्रचंड असं पब्लिक या ठिकाणी त्याला बघण्यासाठी चाहता वर्ग आलेला आणि या ठिकाणी जबरदस्त बॅक थ्रो हा श्रीपाद डेपळे यांनी मारलेला आहे. शेवटची कुस्ती होती सिकंदर शेख यांची आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांची कुस्ती जोडण्यात आलेली आहे. खरोखर या जुनैद वैस्तादांचं कौतुक आहे की कारण की सर्व पैलवानांना त्यांनी चांगलं मानधन दिलेलं आहे, अपेक्षेपेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत. आणि सांगायचं गेलं तर शेवटपर्यंत पब्लिक होती आणि शेवटच्या कुस्तीमध्ये सिकंदर शेख विजय झालेला आहे. त्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. शुभेच्छा, धन्यवाद.